अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणा असलं तर यशाला सुद्धा शरण जावं लागतं। असंच एक सांगोला तालुक्यातील संग्राम काटे या युवा तरुणाची कहाणी आहे। मित्रांनो, या तरुणाला कला क्षेत्रामध्ये नाव करायचं होतं। पहिल्यापासूनच त्याला कला क्षेत्राची आवड होती, परंतु काहीतरी नाव करावं ही त्याची पहिल्यापासून जिद्द होती। घरची परिस्थिती हालाकीची होती, वडील गवंडी होते। गवंड्याच्या हाताखाली जाऊन तो आपली कला जोपासत होता। छोटे मोठे गावामध्ये असणारे यात्रेत कार्यक्रम करायचे आणि त्यातनं मनोरंजन लोकांचं करायचं, असा त्याचा उपक्रम चालू होता। परंतु त्याला कुठेतरी मोठ्या क्षेत्रामध्ये जाऊन नाव करायचं होतं, म्हणून या युवकाने गाव सोडला आणि मुंबईला गेला। 7-8 वर्ष मुंबईमध्ये हालाकीचे दिवस काढले। मुंबईमध्ये गेल्यानंतर मुंबई ही एक मायानगरी आहे। कुणाच्या घरी जायचं म्हणलं तरी 1 दिवसाच्या वर आपण त्या ठिकाणी राहू शकत नाही, कारण तिथली परिस्थिती तशीच आहे। छोट्या छोट्या रूम असतात, जरी पाहुणा आला तरी 1 दिवसाच्या वर त्या ठिकाणी राहू शकत नाही। परंतु या युवकाने फुटपाथला झोपून, रेल्वे स्टेशनला झोपून, पडेल तिथं निवारा शोधून 8 वर्ष या कला क्षेत्रामध्ये, या कला क्षेत्राशी निगडीत सर्व माहिती घेतली आणि त्याचं स्वप्न होतं की आपण एक दिवस निर्माता आणि दिग्दर्शक व्हावं आणि एखाद्या चित्रपटाची निर्मिती करावी। म्हणून संग्राम काटे या तरुणाने SK फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत उघराट या चित्रपटाची निर्मिती केली। आपल्या मुलाच्या डोळ्यामध्ये स्वप्न बाप पाहत होता, परंतु एवढा पैसा आणायचा कुठून? उघराटची निर्मिती करायची, पैसा आणायचा कुठून हा प्रश्न निर्माण झाला। मुलाच्या स्वप्नासाठी बापाने वडिलोपार्जित अर्धा एकर जमीन विकून टाकली आणि आपल्या जवळ असलेले जे दागदागिने, काय शिल्लक रक्कम, ही सुद्धा रक्कम या मुलाच्या स्वप्नासाठी त्यांनी लावली। भीमराव काटे या तरुणाच्या वडिलांचं नाव आहे। खरंच त्यांना सुद्धा सलाम। त्या आपल्या मुलाच्या जिद्दीपुढे त्यांनी सुद्धा त्याच्या यशामध्ये ते सामील झाले। असं करत करत प्रवास पुढे चालू होता, परंतु पैशाची कमतरता भासू लागली। म्हणून गावाला सुद्धा समजलं की हा आपला तरुण युवा पिढीतला काहीतरी करतोय, म्हणून गावांनी सुद्धा लोक वर्गणीतून त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी लावला। असं करत करत या युवकाचं स्वप्न जवळजवळ पूर्ण झालं आणि उघराट या चित्रपटाची निर्मिती झाली। येत्या 9 फेब्रुवारीला सांगोला या ठिकाणी मोठ्या दिमाखात याचा टीझर आणि पोस्टर लॉन्चिंग सोहळा आहे। महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातून या यशामागे लोक येऊ लागलेले आहेत। तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलावंत सुद्धा त्या ठिकाणी 9 फेब्रुवारीला सांगोला या ठिकाणी येणार आहेत। मित्रांनो, अशा या संग्राम काटेच्या यशामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा आणि उघराट या चित्रपटाला जास्तीत जास्त पसंती द्या, जेणेकरून ग्रामीण भागातील कलावंत सुद्धा उभे राहिले पाहिजेत आणि कला क्षेत्रामध्ये नाव केलं पाहिजेत। उघराट चित्रपटाला तुम्ही नक्कीच डोक्यावर घ्या, चित्रपट नक्की पहा। लवकरच हा चित्रपट ग्रहात येणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने संग्राम काटे यांनी लघु चित्रपट स्पर्धा सुद्धा आयोजित केली आहे आणि रीलची स्पर्धा सुद्धा आयोजित केली आहे। तर या 9 तारखेला औचित्य साधून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून दिग्गज कलाकार सुद्धा या यशामध्ये सामील होणार आहेत। तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात या आणि या होतकरू तरुणाच्या पाठीशी उभा राहून उघराट या चित्रपटाला जास्तीत जास्त पसंती द्या। आमच्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज कडून संग्राम काटे यांना सलाम। मी अंकुश सवाला, थेट बारामतीवरून अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सह। धन्यवाद।